नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, ITBP कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट सुरू होणार आहे। इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स म्हणजेच ITBPनं कॉन्स्टेबल पदांसाठी 819 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे। पात्र उमेदवारांना 2 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्याची संधी मिळणार आहे। यासाठी जी अधिकृत वेबसाईट आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, त्यावरती जाऊन तुम्हाला क्लिक करून आपला अर्ज भरायचा आहे। तर आता जाणून घेऊयात या संदर्भातली माहिती। यामध्ये रिक्त पदं आहेत पुरुषांसाठी 697 आणि महिलांसाठी 122। तर आता पात्रता निकष आहेत। अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळाकडनं मॅट्रिक म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। उमेदवाराचं वय हे 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे। आता याची निवड प्रक्रिया कशी होईल तेही पहा। निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजेच PET आणि शारीरिक मानक चाचणी म्हणजेच PST, त्यानंतर लेखी परीक्षा, मूळ कागदपत्रांची पडताळणी आणि तपशीलवार वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असेल। उमेदवारांच्या तंदुरुस्तीचं मूल्यांकन आणि भरतीच्या मार्गदर्शक तत्वानुसार केलं जाईल। त्यानंतर अर्जाचं शुल्क, या अर्जाचं शुल्क 100 रुपये आहे। त्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, महिला आणि माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क माफ आहे। तर यामध्ये आता तुम्ही अर्ज करायचा कसा तेही पहा। तुम्हाला डिस्क्रिप्शनमधील वेबसाईटला भेट द्यायची आहे। त्यानंतर तिथे ITBP कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2024 ही लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला नोंदणी तपशील भरावा लागणार आहे। त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून तुम्हाला खातं लॉग इन करायचं आहे। त्यानंतर आवश्यक त्या अर्ज शुल्काचा तुम्हाला भरणा करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पुन्हा सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि अर्ज डाउनलोड करायचा आहे। भविष्यातील वापरासाठी अर्जाची हार्ड कॉपी तुम्हाला सोबत ठेवायची आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे। अगदी कमीत कमी फीज यामध्ये सरकारनं ठेवलेली आहे, अगदी 100 रुपये। तर मग मित्रांनो, जर तुम्हाला देश सेवेची संधी करायची असेल तर ही संधी तुम्ही बिलकुल सोडू नका आणि आजच ITBP कॉन्स्टेबल रिक्रुटमेंटसाठी तुम्ही अर्ज करा। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।